मोदी सरकार 3.0 चा आज पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील। देशातील आतापर्यंतचा हा 93वा अर्थसंकल्प असणार आहे। निर्मला सीतारामन या आज सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि अर्थमंत्री म्हणून सातव्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या पहिल्याच व्यक्ती ठरतील, मंत्री ठरतील। अर्थसंकल्प सादरीकरणाची अनेक जण उत्सुकतेने वाट बघतायत। देशभरातील 140 कोटींच्या वर नागरिकांना या बजेटमधून अपेक्षा आहेत। काय स्वस्त होणार, काय महाग होणार, त्याचसोबत येत्या 3 महिन्यात महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे बजेटमधून मुंबई आणि महाराष्ट्राला काय मिळणार याकडे देखील महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। या बजेटमधून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का, शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होणार का, याची देखील उत्सुकता आहे। निर्मला सीतारामन यांनी 22 जुलै रोजी काल संसदेत देशाचा आर्थिक पाहणी अहवाल मांडला आणि या आर्थिक पाहणी अहवालात कृषी क्षेत्रात तातडीने सुधारणा होणं गरजेचं आहे असं सुचवण्यात आलंय। त्यामुळे यावेळच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय असणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे। दरम्यान बजेट येण्याआधीच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावरती प्रतिक्रिया दिली। सरकार फक्त स्वतःच्या फायद्यासाठी काम करते आणि देशभरात पूर परिस्थिती गंभीर असून बजेटमध्ये सरकार याबाबत काय घोषणा करणार ते पाहू असं खरगे म्हणाले। हम पहले से किसानों के लिए कुछ करें ये मुद्दे रखे और गरीबों के लिए कुछ करें, दलितों के लिए कुछ करें, ये हम पहले से बोलते आए हैं। लेकिन ये सरकार अपनी ही चलाती है, अपने फायदे के लिए जो कुछ होना है वो काम करती है, जनता के लिए कुछ नहीं कर सकती। इसीलिए बजट आने दो, रियलिटी में वो क्या करने वाले हैं, क्या वेलफेयर मेजर्स देने वाले हैं, जैसा कि बैकवर्ड एरियाज के लिए कुछ पॉकेट कुछ पैकेजेस देंगे, ऐसी आशा हम करते हैं। या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, आजच्या या बजेटकडून मुंबईकरांच्या आणि महाराष्ट्राच्या खूप अपेक्षा आहेत, काय सांगाल त्याबद्दल? महाराष्ट्रामध्ये येत्या 3 महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका आहेत आणि आपण बघितलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा राग आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातले उद्योगधंदे हे बाहेर गेले अशा पद्धतीची ओरड किंवा अशा पद्धतीचा प्रचार हा विरोधकांकडून केला गेला आणि तो कुठेतरी यशस्वी झाल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळालं आणि त्यामुळे महाविकास आघाडीचा चांगल्या जागा किंवा आपण त्यांना म्हणू की चांगला विजय महाराष्ट्रामध्ये त्यांना मिळाला आणि या पार्श्वभूमीवर आजचा जो अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पाकडे विशेषतः महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। सातत्यानं जे कांद्यावर निर्यात बंदी घालण्यात आलेली आहे किंवा शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांच्याकडे सरकार दुर्लक्ष करते असं वारंवार बोललं जात आहे। त्यामुळे आज शेतकऱ्यांसाठी विशेषतः अर्थसंकल्पामध्ये काय दिलं जातं हे बघणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातला विरोधी पक्ष जो आहे तो सातत्यानं महाराष्ट्रातले उद्योगधंदे हे दुसरीकडे जात आहेत अशा पद्धतीची ओरड गेले 2-3 वर्ष आपण सातत्यानं होत असल्याचं बघायला मिळत आहे। त्या पार्श्वभूमीवर सुद्धा आज नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्राच्या दृष्टीनं उद्योगधंदे त्याचबरोबर कृषी क्षेत्र हे 2 अतिशय महत्त्वाचे भाग आहेत आणि त्याचबरोबर गृहिणी, कारण वारंवार हे बोललं जात आहे की सगळ्या गोष्टी या महागड्या झालेल्या आहे, जेवणाची थाळी किंवा जेवणाचं ताट जे आहे त्याच्यातल्या सगळ्याच गोष्टी महाग झाल्या आहे, गॅस महाग झालेला आहे। या सगळ्या मुद्द्यांवर आज नेमकं केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये काय मांडलं जातं आणि ज्या गोष्टी मांडल्या जात आहेत त्याला महाराष्ट्र आणि किंवा महाराष्ट्रातले लोक मुंबईकर कशा पद्धतीने प्रतिसाद देतात हे सगळं बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे, कारण त्यावर येणाऱ्या विधानसभांचं जे भवितव्य आहे ते अवलंबून आहे आणि त्यामुळं केवळ केंद्राचंच नाही इतर राज्यांचं नाही तर महाराष्ट्राचं विशेष लक्ष आजच्या या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। वेगवेगळे राजकीय पक्ष आणि महाराष्ट्रातले नेते या संदर्भातल्या आपल्या प्रतिक्रिया देतीलच एकदा अर्थसंकल्प सादर झाल्यावर, परंतु तत्पूर्वी सुद्धा लोकांची अपेक्षा आहे की नवं आलेलं सरकार हे नागरिकांना काहीतरी चांगली बातमी देईल। बरोबर आहे प्रणाली, आणि तुमच्या आसपास देखील लोक आहेत आणि या चर्चा तर असतातच की आज देशाचा अर्थसंकल्प येतोय, त्यामुळे कोणत्या गोष्टी देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये सुधारायला हव्यात, कुठे जास्त खर्च करणं अपेक्षित आहे, कोणत्या गोष्टीला जास्त निधी देणं अपेक्षित आहे, तर या एकूणच काय चर्चा आत्ता ऐकायला मिळत आहेत?
सध्या तुर्तास त्यांनी कुठली प्रतिक्रिया देण्यास मनाई केलेली आपण थोड्या वेळापूर्वीच त्यांना विचारलेलं होतं की आता त्यांना यावर काही बोलायचं आहे का, परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की एकदा अर्थसंकल्प सादर होऊ द्या, मग आम्ही आमची प्रतिक्रिया देऊ. सकाळच्या वेळेला या ठिकाणी शिवाजी पार्क परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक फिरायला येत असतात, परंतु त्यांचं म्हणणं आहे की एकदा अर्थसंकल्प सादर झाला तर आम्ही त्यावर प्रतिक्रिया देऊ. एकूणच जर आपण बघितलं तर अपेक्षा खूप आहेत, पण त्यांची पूर्तता होते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. बिलकुल प्रणाली, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी. आता लोकांना, नागरिकांना अर्थसंकल्पाची जितकी उत्सुकता आहे तितकीच उत्सुकता निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादरीकरणासाठी संसदेत घेऊन जाणाऱ्या लाल बजेट बॅग विषयी सुद्धा आहे. खरं तर सीतारामन यांनीच ही परंपरा बदलली आणि ब्रिटनच्या पावलावरती पाऊल ठेवत भारतानं सुद्धा अर्थसंकल्प सादरीकरणासाठी एक ब्रीफकेस घेतली. या ब्रीफकेसची परंपरा 2019 पर्यंत सुरू होती, परंतु जेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला तेव्हा त्यांनी ही परंपरा मोडीत काढत इतिहास रचला आणि त्यांनी पहिल्या अर्थसंकल्पामध्ये बजेट पेपर्स घेऊन जाण्यासाठी ब्रीफकेस ऐवजी बही खाताचा पर्याय निवडला. भारतीय घरं, दुकानं आणि लहान उद्योगांनी वर्षानुवर्ष त्यांचा अर्थसंकल्प व्यवस्थापित करण्यासाठी अशाच वही खात्याचा वापर केला आणि हेच निर्मला सीतारामन यांना आपल्या पहिल्या अर्थसंकल्पातून त्यांनी अधोरेखित केलं आणि हे भारतीय परंपरेचं आणि पाश्चात्य विचारांच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याचं प्रतीक असल्याचं सांगण्यात आलं. तर 2021 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुन्हा एकदा अर्थसंकल्पाच्या सादरीकरणात बदल केला. बही खात्याच्या जागी त्यांनी टॅबलेटला पसंती दिली आणि पंतप्रधान मोदींच्या डिजिटल इंडियासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं सांगण्यात आलं.